कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण न बोलता काम करा, न बोलता बोलून न बोलता काम करा. महाराज इतका तुम्ही आले कीच बंद केलं नाही पूजा करायची बर बर अहो बोलू नका तुम्ही माऊली कोणालाही बोलू नका. त्यांना हाताने खुलवा, शांतता पाळा. हॅलो अजिबात नाही बोलू नका. ज्याला जसं बसायचं तसं बसू दे. शांत बसा. हे माऊलीचं मंदिर आहे. घंटे रामकृष्ण आहे. हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचने सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचने सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचने सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधने तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर 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 तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम जय राम जय राम हरी चिंतन चित्ताला चिंतन चित्ताला चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला 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 चिंतन चित्ताला चिंतन चित्ताला चिंतन चित्ताला चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला 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 उन्मनीच्या सुखात उन्मानीच्या सुखात उन्मनीच्या सुखात उन्मानीच्या सुखात पांडुरंग भेटी देत पांडुरंग भेटी देत पांडुरंग भेट देत पांडुरंग भेट देत पांडुरंग भेट देत पांडुरंग भेट देत ऐसा आहे श्रेष्ठाचार साचार
ऐसा आहे श्रेष्ठाचार ऐसा आहे साकार वेदशास्त्रांचा निर्धार वेदशास्त्रांचा निर्धार वेदशास्त्राचा निर्धार वेदशास्त्राचा निर्धार वेदशास्त्राचा निर्धार वेदशास्त्राचा निर्धार उन्मनीच्या सुखात निच्या सुखात उन्मनीच्या सुखात उन्मानीच्या सुखात पांडुरंग भेटी देत पांडुरंग भेटी देत पांडुरंग भेटी देत पांडुरंग भेटी देत पांडुरंग भेट देत पांडुरंग भेट देत आ कौताळोनी पोटी आहा कौताळोनी पोटी तारोने पोटे सेना म्हणे सांगू गोष्टी सेना म्हणे सांगू गोष्टी सांगू गोष्टी सांगू गोष्टी सेना म्हणे सांगू गोष्टी उन्मनीच्या सुखात उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी देत 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 विठोबा रखोमा सुरोपार खोमा रखुमा खोबार खोमा खोबार खुमा खोबार खुमा खोबार खुमा ढोपार कुमार ढोपार कुमार ढोपार कुमारी ढोपार कुमारी ढोपार कुमारी ढोपार कुमारी ढोपार कुमारी ढोपार कुमारी जय ढोबार कुमारी जय ढोबार कुमारी जय ढोबार कुमारी चिंतन चित्ताला चिंतन चित्ताला चिंतन चित्ताला चिंतन चित्ताला चिंतन चिताला चिंतन चिताला चिंतन चिताला चिंतन चिताला चिंतन चित्ताला चिंतन चित्ताला चिंतन चित्ताला चिंतन चिताला चिंतन चिताला चिंतन चिताला चिंतन चिताला
लावे मना च्या मनाला लावी मनाच्या मनाला उन्मने सुखात कोण मने सुखात चिंतन चित्ताला 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 लावे मना च्या मनाला लावे मना च्या मनाला लावी मनाच्या मनाला उन्मनी सुखात उन्मनी सुखात पांडुरंग भेटी देत आ आ पांडु रंग भे पा आ पांडुरंग भेटी देत पांडुरंग भेटी देत पांडुरंग भेटी देत उन्माने सुखात उन्माने सुखात
विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठला 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 पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज की शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की सद्गुरु सच्चिदानंद रामदास सद्गुरु जोग महाराज की अवधूत चिंतन श्री गोपाल कृष्ण भगवान की संत सेना महाराज की सब संतन की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की विठ्ठला 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 चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला उन्मनी सुखात पांडुरंग भेटी देत ऐसा आहे श्रेष्ठाचार वेदशास्त्रांचा निर्धार उन्मनी सुखात पांडुरंग भेटी देत कवटाळोनिया पोटी सेना म्हणे सांगू गोष्टी उन्मनी सुखात पांडुरंग भेटी देत नमो विशदबोध विदग्धा विद्या रवींद्र प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसार तमसूर्या अपरिमित परमवीर्या तरुणतर तुर्या लालन लीला नमो जगदखिल पालना मंगळमणी निधाना सज्जनवन चंदना आराध्यलिंगा नमो चतुरचित्त चालका नमो चतुरचित्त चालका आत्मानुभव नरेंद्रा श्री गुरुराया ओम नमो ज्ञानेश्वरा हा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
लादलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो सरासरी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो सरासरी ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैक्यदक्षं श्रीघोटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला उन्मनी सुखात पांडुरंग भेटी देत ऐसा हे श्रेष्ठाचार वेदशास्त्रांचा निर्धार उन्मनी सुखात पांडुरंग भेटी देत कवटाळून या पोटी सेना म्हणे सांगू गोष्टी उन्मनी सुखात पांडुरंग भेटी देत. सर्वांना ज्ञात आहे आजचा दिवस. आज श्री संत सेना महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव. माऊली ज्ञानोबरायांच्या या ट्रस्टनी अधिक वारकरी सेवा संघ आळंदी ते पंढरपूर माऊली ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्याचे मालक आणि वारकरी सेवा संघ आमचे मोहन महाराज शिंदे यांनी सुंदर असा उपक्रम या ठिकाणी चालू केला की सर्व संतांच्या पुण्यतिथ्या माऊली ज्ञानोबरायांच्या प्रांगणामध्ये गाभाऱ्यामध्ये व्हाव्यात. सर्व संतांचे पुण्यतिथी उत्सव साजरे केले जातात. त्याचा संत सेना महाराजांचा पुण्यतिथी सोहळा. या निमित्तानं माझ्या पामराकडे ही सेवा आलेली आहे. या आयोजकांना मी धन्यवाद देतो. मला ही सेवा करण्याची संधी माऊलीच्या दरबारामध्ये प्राप्त झाली. माझं मी भाग्य समजतो, परंतु कोणाच्यामुळं तरी भाग्य उजळावं लागतं. भाग्य पहिलंच असतं, भाग्य काही नवीन नसतं. भाग्य असतं पहिलं. त्याच्याकरता काही सत्कर्माची जोड झाल्यानंतर त्या भाग्याची परिसीमा झाली की ती कोणाला तरी ती माऊली ज्ञानोबराय पांडुरंग परमात्मा प्रवृत्त करतं, निमित्त बनवतं आणि सेवा करण्याची संधी मिळते. विठ्ठल विठ्ठल संपूर्ण भूतलाचा केंद्रबिंदू असणारं हे स्थान शेषशाही भगवान याच्या बरोबर खाली त्या शेषावर शयन केलेले परमात्मा महाविष्णू या स्थानावर आहेत. आणि म्हणून माऊली ज्ञानोबारायांनी महाविष्णूचा अवतार असणाऱ्या माऊली ज्ञानोबारायांनी समाधी याच ठिकाणी घेण्याचं एकमेव कारण हे आहे. अष्टोत्तर सेवेळा साधिली समाधी ऐसे हे पुराण स्थळ आहे, पौराणिक स्थळ आहे. शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट. ज्ञानाबाई तेथे मुकुट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट. ज्ञानाबाई तेथे मुकुट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट.
शिवपीठ हे नरबाई दे मुकुट नरबाई दे मुकुट नरबाई दे मुकुट शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट. अशा या अलंकापूर रम्य स्थानामध्ये या सर्व संतांची पुण्यतिथी महोत्सव साजरा होत असताना माऊली ज्ञानोबारायांना किती आनंद वाटत असेल याची आपण कल्पना करा. त्यांच्या कालामध्ये असणारे काही संत, त्यांच्या अगोदर काही संत आणि त्यांच्या नंतरही संतांचे अवतार झाले. त्या संतांच्या नंतर आपण जन्माला आलो हे भाग्य आपलं. कदाचित त्यांच्या अगोदर जन्माला आलो असतो तरी आपल्याला संत तत्वज्ञान परमात्मा कळला नसता. त्यांच्या बरोबरीने असतो तरीही कळला असता असं नाही, कारण त्यांच्या बरोबरीने असणाऱ्यांची स्थिती आपण पाहिली चरित्रामध्ये. सर्वांना कळलं नाही असं नाही. त्यांच्याबरोबर असणाऱ्या कान्होबा पाठक ज्यांनी आपल्या अंगाखांद्यावर माऊलींना खेळवलं, भोजलिंग काका ज्यांनी अंगाखांद्यावर माऊलींना खेळवलं, असे विरळी उदाहरणं आहेत की त्यांना माऊली ज्ञानोबाराय कळले. त्या उलट त्यांच्या बरोबरीने येऊन सुद्धा माऊली ज्ञानोबाराय बऱ्याच जणांना कळले नाही. तसं आपण संतांच्या नंतर जन्माला आलो हे आपलं परमभाग्य की त्याच्यामुळे संत निदान कळण्याच्या मार्गाला तरी आपण लागलो. शिवपीठ भगवान शंकर ही अध्यात्म विद्येचे प्रथम प्रेरक आहेत. त्यांना आदिनाथ अशी संज्ञा आहे. दुसरे आद्य प्रवर्तक जर कोण म्हटलं तर महाविष्णू. या दोघांपासून दोन परंपरा चालू झाल्या. वेद कालामध्ये या ज्ञानाच्या परंपरा आहेत. आता त्याच्याबद्दल काय आहे हे सगळ्यांना कल्पना आहे का नाही इथपासून संबंध तयार झालेत. तर हे जे वेदबोधित 5 जे संप्रदाय होते, शैव संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, सौर, शाक्त आणि गाणपत्य, शैव आणि वैष्णव वगळता बाकी तिन्हींच्या जागेवर जे जे पीठाधिकारी आले त्यांनी हे संप्रदाय नवसा सायासवारी घालवले. ज्ञानाच्या परंपरा यांच्याकडे राहिल्या नाही. देवबाप्पा सुखाचं ठेव, अमुक होऊ दे. त्यांनी म्हणायचं वय महाराजा. यांची कंडिशन अशी झाली तिन्हींची. उरले शैव आणि वैष्णव या दोघांनी ज्ञानाच्या परंपरा जतन करून ठेवल्या. भगवान शंकर हे जे आहेत त्याच्या आधीपासून आदिनाथ आहेत. थोडंसं लक्ष द्या, आदिनाथ आणि भगवान शंकर एक का दोन, याला व्यतिरिक आणि अन्वय दोन्ही पद्धती वापराव्या लागतात. विचारसागरमध्ये व्यतिरिक पद्धत आणि अन्वय पद्धत सांगितली. व्यतिरेक म्हणजे अन्याची व्यावृत्ती करणं. एकच विषय चित्तामध्ये ठसण्याकरता त्याच्या बाजूला असणाऱ्या गोष्टींची व्यावृत्ती केली जाते, म्हणजे एकाच गोष्टीवर चित्त एकाग्र होतं. याला व्यतिरेक म्हणतात. अन्याची व्यावृत्ती, बाकी जे दिसतंय त्या सगळ्याची व्यावृत्ती करायची आणि एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं. ही झाली व्यतिरेक पद्धत शास्त्राची, वेदाची. आणि अन्वय पद्धत म्हणजे पुन्हा व्यतिरेक पद्धतीनं अनुभव आल्यानंतर व्यापकतेला वृत्ती प्राप्त करून घेणं, म्हणजे अहम ब्रह्मास्मी ही व्यतिरेक पद्धत आहे, तर सर्व खलविदम ब्रह्म ही अन्वय पद्धत आहे. आणि या परंपरेचं बोध ज्ञान शैव आणि वैष्णव दोन परंपरेमध्ये होतं. त्याच्यातले आदिनाथ म्हणजे शंकर नाही, आदिनाथ, सर्वांच्या अगोदरचा नाथ. नाव सुद्धा नाही घेतलं त्याचं. भगवान शंकरांनी ते पुढे आदिनाथ पद प्राप्त केलं, ती स्थिती प्राप्त केली, म्हणून त्यांना आदिनाथ म्हणू लागले. इथे अन्वय झाला. आदिनाथ आणि शंकर या पदांचा अन्वय झाला. एक व्यक्ती शंकर भगवान तपस्या करून त्या ठिकाणी त्यांनी हे पद प्राप्त करून घेतलं आदिनाथ, म्हणून त्यांना आदिनाथ म्हटलं जातं. अन्यथा भगवान शंकरांना आदिनाथ म्हणताच आलं नसतं जर त्यांनी ही पदवी प्राप्त केली नसती तर. आद्य शंकराचार्य हे एक व्यक्ती होते, पण पुढे आद्य शंकराचार्य ही पदवी ठरली. तसंच आदिनाथ ही पदवी होती आणि आदिनाथाची पदवी शंकरांनी प्राप्त केली, म्हणून त्यांना आदिनाथ म्हटलं गेलं. विष्णू न म्हणता मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ असं म्हणत असताना हे मुख्य महाविष्णू म्हणण्यामध्ये विष्णूलाची व्यावृत्ती केलेली आहे. कारण ब्रह्मा विष्णू महेश हे उत्पत्ती स्थिती आणि लय हे करण्याचं त्यांच्यामध्ये
शक्ती सामर्थ्य आहे, पण त्यांनाही उत्पन्न करणारा जो तो महाविष्णू. म्हणून महाविष्णू हे तत्वदर्शी पद आहे, आदिनाथ हे तत्वदर्शी पद आहे, व्यक्तिदर्शक नाही. शैव संप्रदायाने बोधाची ज्ञानाची परंपरा जतन केली, वैष्णव संप्रदायाने सुद्धा ज्ञानाची परंपरा जतन केली. शैव संप्रदायामध्ये 2 उपसंप्रदाय झाले, एक स्वरूप संप्रदाय आणि एक प्रकाश संप्रदाय. कोणता? स्वरूप आणि प्रकाश. माऊली ज्ञानोबरायांचा प्रकाश संप्रदाय, स्वरूप संप्रदाय सनकादिकांचा. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. हे सनकादिक संत किंवा रामदास स्वामी हे स्वरूप संप्रदायाचे. स्वस्वरूप नाही म्हणत मी, स्वस्वरूप त्यांना परंपराही नाही, स्वस्वरूप नाही म्हणत मी, नुसतं स्वरूप. प्रकाश माऊली ज्ञानोबा आहे. त्याच्यानंतर चैतन्य संप्रदाय जगद्गुरु तुकोबारायांचा निळोबाराय सांगतात, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ निळा म्हणे मज उपदेश केला आणि संप्रदाय ठेविला सकळ जन. आता एक राहिला आनंद संप्रदाय. हा आनंद संप्रदाय एकनाथ महाराजांचा. जो का निर्गुण निराभास, जेथून उद्भव शबल ब्रह्मास, आदी नारायण म्हणती जास तो सर्वास, आदी गुरु तयाचा ब्रह्म अनुग्रहित. महाविष्णूपासून ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवाने अत्री ऋषींनी गुरुदेव दत्तात्रेयांना, त्याच्यानंतर एकनाथी भागवताच्या अनुषंगानं यदू, सहस्रार्जुन आणि जनार्दन कलियुगी शिष्य केला 3रा दान. हे 3 शिष्य. जनार्दनापासून ती परंपरा माझ्याकडे आली. नाथ महाराज सांगतात ही आनंद संप्रदायाची परंपरा, आनंद संप्रदायाची, जगद्गुरु तुकोबारायांची चैतन्य संप्रदायाची परंपरा, माऊली ज्ञानोबारायांची प्रकाश संप्रदायाची आणि सनकादिकांची किंवा रामदास स्वामींची स्वरूप संप्रदायाची. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानोबारायांचा अवतार झाला. आणि माऊली ज्ञानोबारायांनी काय केलं? मेळविली मांदी वैष्णवांची, मेळविली मांदी वैष्णवांची, मेळविली मांदी वैष्णवांची, मेळविली मांदी वैष्णवांची. जयाने घातली मुक्तीची गवांगी, 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 घातली वैष्णवा, मिळविली माझे वैष्णवा, मिळवली माझे वैष्णवाचे, मिळवली माझे वैष्णवा. जयाने घातली मुक्तीची गवांदी, मेळविली मांदी वैष्णवांची. या 4 संप्रदायांचं ऐक्य केलं. स्वरूप संप्रदाय, प्रकाश संप्रदाय, चैतन्य संप्रदाय आणि आनंद संप्रदाय. तिकडे जनार्दन, दत्तात्रेयापासून जनार्दन एकनाथ महाराज, आणि इकडे गुरुदेव दत्तात्रेयांपर्यंत आल्यानंतर तिथून पुढे नारायण महाराज, लक्ष्मण, बलभीम, सखायानंद, शांतामाई, बंडोबा, केरोबाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, तुम्ही आपण आनंद संप्रदायाची एक नाथ महाराजांकडे गेलेली शाखा दत्त महाराजांकडून इकडे एक आपल्याकडे आले. या 4 संप्रदायांचं ऐक्य माऊली ज्ञानोबारायांनी केलं. 750 वर्षापूर्वी सांगितलं. आता कोणी सांगायचं नाही मी आनंद संप्रदायाचा, मी स्वरूप संप्रदायाचा, प्रकाश संप्रदायाचा. सगळ्यांनी म्हणायचं आम्ही वारकरी संप्रदायाचे. आणि मग त्या संप्रदायाला नाव ठेवलं वारकरी संप्रदाय, अर्थात भागवत संप्रदाय. पण आता काही वेळेला बरेचशी माणसं आम्हाला विचारतात की हा संप्रदाय कुठून आला, तेव्हा हा इतिहास आम्हाला सांगावा लागतो. विठ्ठल विठाला 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 विठाला
आणि प्रत्येकाने आपला गुरु वर्णन करून आणि जय जयकार करून सिद्ध नाही करायचा. एक तंत्र सांगतो तुम्हाला. आपला गुरु वर्णन करून आणि जय जयकार करून सिद्ध नाही करायचा. कोणालाही गुरु सिद्ध करायचा असेल तर तो असं वर्णन करून जय जयकाराने सिद्ध होत नसतो. तो एक तर तुमच्या कार्यानेच सिद्ध होतो. कार्याने सिद्ध करायचा. अरे हिंद केसरी कुस्ती पैलवानाने मारल्याबरोबर चौकशी होते, हा कोणत्या तालमीतला आणि याचा वस्ताद कोण आहे, असं गुरु पण सिद्ध करायचा. जय जयकाराने नाही सिद्ध होत, कार्याने सिद्धता झाली पाहिजे. तसं तर वारकरी संप्रदायाने ठरवलं. खूप चांगले नियम आहेत संप्रदायामध्ये आपल्या, की माऊली ज्ञानोबा तुकोबारायांचा जय जयकारामध्ये सगळ्यांचा जय जयकार यावा. केवढा मोठा विवेक आहे, केवढा मोठा विवेक आहे. त्यात सगळ्यांचे गुरु आले का नाही, आले की नाही. खूप चांगले नियम आहेत. एक जय जयकार झाला की त्याच्यामध्ये सगळे सद्गुरू आले. सगळ्यांचे सद्गुरुनाथ महाराज की जय अशी म्हणण्याची जी परंपरा आहे संप्रदायामध्ये, तर त्याच्यामध्ये कोणालाही बसलेल्यापैकी आपापल्या गुरुचं त्याला त्या शब्दात स्मरण करता येतं. एक विशिष्ट जय जयकाराने जर स्मरण करायचं म्हटलं तर सगळ्यांना करता येत नाही. हा एक विवेक आहे. तरी सुद्धा आपल्या श्रीगुरूचा कुठेही जय जयकार करायला लाजायचं कारण नाही, बिलकुल नाही. त्यांच्यामुळे तर तुम्ही बोलणार आहात आणि तेच बोलवणारे आहेत, आणि याचा काही कुठे प्रतिबंध नाही आहे. कोणत्याही संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायात सुद्धा प्रतिबंध नाही, असा अजिबात नाही. चला पुढे. याला पुरावा काय तुम्ही मला तर आत्ताच पुरावा दिला की मेळविली मांदी वैष्णवांची. हे पहिलं कार्य माऊली ज्ञानोबारायांनी केलं. त्यांची प्रतिज्ञा होती, ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी आणि घेणे देणे सुखाची वरी होऊ दे या सोमागोम्याला नाही. धर्ममार्तंडांनी त्याच्यावरती पडदा आणला. आता ते राहिलं नाही. इथून पुढे त्या साधनांची गरज नाही. साधनांची गरज कशी नाही. जे साधन माऊली ज्ञानोबारायांना मिळालं, जे तुकोबारायांना मिळालं, ते साधन आज जर आपल्याला प्राप्त झालं तर आजही नामात तेवढीच पावर आहे. नाम उच्चारिता कंठीने पुढे उभा जगजेठी. किती गॅरंटीने तुकोबारायांनी बोलावं. तुका म्हणे नामे देव नेदी भेटी. अरे म्हणता त्याचे मुखी कुष्ठ होय. काय आविर्भाव आहे, का अभिमान आहे संप्रदायाचा, नामाचा, साधनेचा. याला अहंकार नाही म्हणता येणार. अभिनिवेश तेवढा असायलाच पाहिजे. आणि का तर तुम्हाला गॅरंटी देण्याकरता. सोडविल माझा स्वामी निश्चयेसी, सोडविना माझा स्वामी निश्चयासे, सोडविन माझा स्वामी निश्चयेसी, सोडविना माझा स्वामी निश्चयासे. प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, गणही आंची केली आसे, गणही आंची केली आसे. तुकोबारायांच्या नंतर, माऊली ज्ञानोबारायांच्या नंतर अशा पद्धतीनं या प्रतिज्ञेवर बोलणारे आता खूप कमी राहिले. प्रतिज्ञेवर तो बोलू शकतो ज्याला त्या तत्वाचा अनुभव आला. प्रतिज्ञेवर अनुभव आलेला बोलेल आणि अनुभव आलेला बी बोललच असं नाही. तो जर त्या ठिकाणी निरपेक्ष नसेल, अनपेक्ष नसेल, निरपेक्ष नसेल, तर तोही नाही प्रतिज्ञेवर बोलू शकाल. भले आला असा ना अनुभव. अनुभव जरी आला, अनुभव आलेल्यांबद्दल बोलतोय. भीष्माचार्यांच्या बद्दल बोलायचं झालं, पाची पांडव, भगवान कृष्ण, द्रौपदी, कुंती माता भीष्माचार्यांना त्यांच्या शेवटच्या क्षणाला भेटायला गेल्यानंतर युधिष्ठिराला धर्माच्या 4 गोष्टी सांगण्याची विनंती कृष्ण भगवंतांनी केल्यावर तो धर्माच्या गोष्टी सांगू लागल्यावर द्रौपदी हसली. म्हणले का हसलात ताई? म्हणजे हसण्याचं कारण सांगू. आता तुम्ही न्यायाच्या नीतीच्या गोष्टी करता, पण भर सभेमध्ये दुःशासनानं मला ओढत आणलं, दुर्योधनाने माझ्या साडीला हात घातला. पितामह त्यावेळेला पहिल्या नंबरच्या सिंहासनावर तुम्ही बसलेले असताना, तुम्ही पितामह आहेत कुळाचे, तुमचं कर्तव्य होतं या गोष्टीला विरोध करणं. का नाही केलं? त्याचं कारण आमचे सद्गुरू सांगायचे. त्याचं कारण केवळ हेच. त्यांच्याकडं कौरव, ही भाषा बरं माहिती मग कसं आहे नाही का, ही भाषा जरा सौम्य आहे. आता मी जर असं म्हणलो असतो ती त्यांना भाषा शोभते, ते काय म्हणायचे ते सांगतो, मला अधिकार नाही. ते म्हणायचे टुक्कड बाबू होते, टुक्कड बाबू. कोणाकडं? कौरवांकडं. महान आहेत, त्यांना वंदन करायचे. ते त्यांच्या महानतेच्या गोष्टी सांगत होते सद्गुरू. म्हणजे काही निंदा करत होती का भीष्माचार्यांची? महानतेच्या गोष्टी सांगताना भीष्माचार्याबद्दल अत्यंत आदर होता.
परंतु चुकलं तिथं चुकलं, बरोबर, मोठा असो नाही तर छोटा असो, चुकलं ना त्याचं मग त्याच पद्धतीनं सांगायचं. तुकडबाब होते, पोटावारी होते, म्हणे अर्जुन ते रक्त माझ्यामध्ये असल्यामुळं त्यांचं कौरवांचं खात होतं म्हणून मी बोलू शकलो नाही. आज अर्जुनाच्या बाणाने माझं सर्व रक्त ते वाहून गेलं म्हणून मला आज हे सुचत आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रतिज्ञेवरचं बोलणं आहे. कोणाचं? तुकोबारायांचं. सोडवी न माझा स्वामी निशेष. माऊली ज्ञानोबराय प्रतिज्ञेवर बोलतात 9व्या अध्यायात 1ल्या ओळीमध्ये. प्रतिज्ञेचं बोलणं असं असतं का? तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, असं असतं का प्रतिज्ञेचं बोलतं? प्रतिज्ञेचं बोलणं एका विशिष्ट आविर्भावामध्ये असतं. तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका, हा भाव त्या बोलण्यात असतो. शब्द तेच पण आविर्भाव, अंतकरणातला भाव प्रतिज्ञेचं बोलणं आहे. ते काय प्रतिभा आहे माऊली ज्ञानोबरायांची. आपली बुद्धी पांगुळते त्यांचं प्रतिभा पाहताना ज्ञानेश्वरीमध्ये. हे कदाचित ऐकणाऱ्याला अहंकाराचं बोलणं वाटण्याची शक्यता आहे. कारण आविर्भावात बोलतो म्हणजे अहंकाराचं वाटेल. लगेच पुढच्या ओवीमध्ये परी प्रौढीन बोल होजी तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी द्यावे अवधान हे माझी विनवणी सलगीची. लगेच नम्र भाव प्रगट केला. पण जिथे प्रतिज्ञेचा भाव प्रगट करायचा तिथे मात्र तसाच प्रगट करून दाखवला. त्याशिवाय यांच्यावर परिणाम होणार नाही. आज ब्रह्मविद्येचा सुकाळ आहे का दुष्काळ आहे महाराष्ट्रामध्ये? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. विचारायला जा एखाद्याला, आमच्यासारख्याला, आम्हाला ब्रह्मज्ञानाचं काहीतरी सांगा. हो, निघाले ब्रह्मज्ञान प्राप्त करायला. सोपं आहे का ते? असलं तर ना, आडात नसेल तर पोऱ्यामध्ये येईल ना. अतिशय अवघड गोष्ट आहे. आजही त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण भजन करण्याची आणि नामाची परंपरा पाहिजे. 4था अध्याय 1ला श्लोक गीतेमधला एवं परंपरा प्राप्त मिमम राजर्षय विदू. हा योग पूर्वी मी विवस्वान नावाच्या सूर्याला सांगितला, त्याने इश्वाकूला सांगितला, त्याने मनूला सांगितला, आणि पुढे परंपरेनं इथपर्यंत पुढे परंपरा चालू आहे. माऊली ज्ञानोबरायांची परंपरा जर नामाची पुढे पाहायची असेल, स्वामी स्वरूपानंदांचं अभंग ज्ञानेश्वरी त्यांचं जे वाङ्मय आहे त्याच्यामध्ये आजही त्यांच्या नामाची परंपरा, बोधाची परंपरा धारक असणारे आहेत. शोधा म्हणजे सापडे. त्यांनीच सांगितलंय की परंपरेशिवाय ज्ञान प्राप्त होणारच नाही. तैसा श्री गुरु प्रसन्न होये, शिष्य विद्या ही कीरला हे, परी ते फळे संप्रदाय उपासिलिया. गुरु प्रसन्न होईल, शिष्याला ती विद्या देईल, पण ती त्याला तेव्हा फलद्रूप होईल. कधी फलद्रूप होईल? जर संप्रदायपूर्वक तिनं त्याचं अनुष्ठान केलं तर. अन्न आणि भूक पासी असोनिया देख, जेवू नेनता बाळक लंघनच की. अन्नही आहे, बाळकाला भूक बी लागलेली, पण जेवायची रीत माहिती नाही तर काय होईल? त्याला उपवासीच राहावं लागेल. तैसा श्री गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्या ही किरला आहे, परी ते फळे संप्रदाय उपासलिया. म्हणजे इथे संप्रदायाची आवश्यकता सांगितली माऊली ज्ञानोबरायांनी. त्याच्यानंतर नामाचा विनियोग सांगितला. येईल तसा बोल रामकृष्ण हरी हे काहीच न करणाराला आहे. एक काहीच न करणाराला हे साधन आहे. अनाधिक सिद्ध दशेला गेलेल्याचं साधन आहे रामकृष्ण हरी. साधक दशेमधलं साधन आहे. 4 वेदांची 4 महावाक्य आहेत आणि त्या एका महावाक्याची साधना ही साधकाची साधना आहे. कारण वृत्तीवरचं आवरण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्ही करत असलेलं जे काही आहे ते पुण्यकर्म होईल, म्हणून काय त्याचा अनुभव तुम्हाला येणार नाही. तुम्ही ते रामकृष्ण हरी साधन करत इथपर्यंत आला, मग श्री गुरुची भेट झाली, महावाक्याचा उपदेश होऊन तुम्हाला साक्षात्कार घडला आणि तुमचं मला दर्शन झालंय, मी माझं भाग्य समजतो. लई आहे, चालायला जागा नाही. परमार्थ करणाऱ्यांना बी काही कमी नाहीत. परंतु ह्या संप्रदायपूर्वक नाम ज्याला म्हणतात, अन्य कशालाही नाम म्हटलं जात नाही. फक्त आणि फक्त 4 वेदांची 4 महावाक्य तीही जरी सांगितली त्याचाही तुम्ही जप करत बसले तरी अनुभव नाही येणार. अहम ब्रह्मास्मी प्रज्ञानम ब्रह्म अयमात्मा ब्रह्म तत्वमसी महावाक्य
हे फक्त पुस्तकं छापून त्याच्यात ठेवलेत आणि त्याच्यात वाचायची तुम्ही. प्रत्यक्ष संप्रदाय कुठे आहे? अनुभव येऊ शकत नाही. मग हे चार जे आहेत ही आता सांगितलेली उद्या म्हणाल घरी जाऊन नाही, हा वाच्यार्थ आहे शास्त्रात दिलेला. आणि त्याच्या लक्षणार्थ जो आहे ना, तो लक्षणार्थ परंपरेकडे आहे आणि तो परंपरेकडून संतांकडे आहे. सद्गुरु वाचोनी नाम नये हाता, गुरु वाचोनी नाम नये हता, सद्गुरु वाचोनी नाम नये हाता, गुरु वाचोनी नाम नये हता. साधने साधिता कोटी गुणे, साधित साधन कोटी गुणे, साधन साधिता कोटी गुणे. डबल म्हणू शकता म्हणायचं झालं तर बरं का. हा, आनंद लुटायचा तुम्ही आम्ही, खेळीमेळी गदारोळी आनंद आहे. कीर्तन भक्तीमध्ये हाच रस आहे. ज्ञानाच्या गोष्टी सांगायच्या, भक्तीच्या गोष्टी, वैराग्याच्या गोष्टी सांगायच्या आणि गदारोळानं आनंद सगळ्यांनी भजनाचाही मिळवायचा. हा नव्हे एकल्याचा खेळ म्हणून मेळ मिळविला जमविला. याचा लाक्षणिक अर्थ जो आहे तो संतांकडे आणि तिथे सांगितलेलं आहे. तो एकांताचा विषय आहे का लोकांताचा विषय माईकवरून सांगायचा? नाम परंपरा आणि त्याला दुसरा एक शब्द आहे, त्याला कथा हा शब्द आहे. इतर कथेनी व्यथा जाणार नाही, पण मग त्याच्यावर बी गंडांतर येईल आपल्या या शब्दाला की कथेने व्यथा जाणार नाही. या गोष्टीवर गंडांतर येईल. कथा शब्दाचा अर्थ 4-5 प्रकारचा आहे. आता माझा तो विषय नाही, मुख्य विषय मला मांडायचा आहे अभंगाला धरून, म्हणून त्याची प्रस्तावना मी करतोय. विनियोग आणि संप्रदाय एवढा विषय मांडून मी माझ्या चिंतनाच्या अभंगाकडे जाणार आहे. त्याला कथा म्हटलंय. कथा म्हणजे नुसत्या गोष्टी नाही भागवतातल्या आणि पुराणातल्या. आणि संप्रदायानं त्या कथा सांगायला सांगितलेल्या नाही. कथेमध्ये आम्ही हेच सांगितलं जे तुमचं चाललं होतं तेच लिंक आहे ती. आम्ही तेच सांगितलं. कृष्ण मथुरेत जन्मला का गोकुळात, हे भागवत करत असतानाच सांगितलं. भागवताला बोलवायचे आणि ते सांगायचं. कीर्तन ऐकायला तर लोक येतील की नाही इथून पुढं कठीण आहे. म्हणून साधनं सांभाळायची. बरं, साधनांचा निषेध नाही करायचा. कशाचा? साधनांचा. ज्या साधनाला लोक तर मीडिया आहे, पण ज्या मीडियाला उचलून धरतील त्याच्या माध्यमातून आपल्याला बी चालावं लागेल, एवढाच उद्देश आहे. कथेने व्यथा जाणार नाही म्हणून तो माऊली ज्ञानोबाराय म्हणले, मन तुनी नवनीता. बोला. तैसे घे अनंता, दुनियाचा तैसे घे अनंता, दुनिया नवनीता तैसे घे अनंता. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. माऊली ज्ञानोबारायांच्या समोर आणि त्यांच्या साक्षीने बोलायचंय. कादंबरीतल्या कथांबद्दल हा उल्लेख केला असेल का? वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग नाही, पुराण कथांबद्दल केलेला उल्लेख आहे. हो, पुराण कथांबद्दलच आहे हा उल्लेख. त्या ठिकाणी पहिला घास आमचा नातू आहे ना, फार जीवावर फार वैतागून जातं. पण 10 मिनिटं आपल्याला माहिती आहे एक घास यांनी खाला काही पद्धतशीर जेवणार आहे, पण पहिलाच घास खायला 10 मिनिटं लागत आहेत. त्याला नकोच म्हणतंय.
आणि एकदा पहिला घास खाल्यावर सगळं ताट संपवतं दिलेलं. पहिला घास महत्वाचा आहे. आता तो पहा, त्याला आई काय युक्तीनं खाऊ घालते. एवढा मोठा घास आहे, आईचा एकच घास आहे एवढा मोठा, पण तो त्याच्या तोंडामध्ये कुंभत नाही. जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्य केवी जेवी, म्हणून बाळका जैसी नेदावी धनुर्धरा. ते ती खाऊ शकत नाही, मग त्याचे 20-28 घास करते. माऊली ज्ञानोबा म्हणतात त्याचे 20 घास करते. आणि तेही खात असताना ते कंटाळायला लागलं का त्याला काय सांगते, गोष्टी सांगते. हा चिवचा, हा काऊचा मुख्य गोष्ट, मुख्य काय आहे इथे, मुख्य काय प्रयोजन, मुख्य प्रयोजन आणि अवांतर प्रयोजन शास्त्रात सांगितलं ना. मग मुख्य प्रयोजन काय त्या मुलाला जेवू घालताना, मुख्य प्रयोजन बोला काय, घास. कळला का घास? चाललंय ना आमचं दणका. घास म्हणजे परंपरेनं आलेलं भगवंताचं नाम, परंपरेनं आला बोध, त्याला घास म्हणतात. आणि ते खात नाही म्हणून तर व्यासांना दया आली आणि त्याने वेदांचं तत्वज्ञान पुराणांमधून आणलं. आणि पुराणामधून आणून तुम्हाला त्यांना माहिती, यांना गोष्टी ऐकायच्या लय सवय आहेत. आणि गोष्टी सांगता सांगता यांच्या गळी मी तो बोध उतरवल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल अजून एक मेळविली मांदी वैष्णवांची या पुराव्याला अजून एक मुद्दा, या चारींचं ऐक्य केलं ना स्वरूप प्रकाश चैतन्य आनंद संप्रदायाचं. अजून एक पुरावा देतो. पंढरी महात्म्यामध्ये अभंग आलेले. पंढरीचा पेट पंढरीचा हाट कवलाची पेट, पंढरीचा हाट कवलारी पेठ, पंढरीचा हाट कौलाची पेट, पंढरीचा हाट कवलारी पेठ, मिळाले चतुष्ट वारकरी, मिळाले चतुष्ट वारकरी, मिळाले चतुष्ट वारकरी. पंढरीचा हाट म्हणजे बाजार, दोन्हीचं हाट भरले घनदाट, अपार मिळाले वारकरी रे, नव जाऊ म्हणती आम्ही वैकुंठा, जी देखिली पंढरी रे. हाट म्हणजे बाजार. आषाढी कार्तिकी या 2 वेळेला तिथे यायचं वारकऱ्यांनी. आषाढीला जर अनुग्रह दिला असेल त्याची स्थिती पाहायची. कच्चं मडकं पक्क मडकं तपासायचं, गोरोबा काकांसारखे या संत मंडळी तपासायचे. आणि कच्चा असेल तर त्याला त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी पक्क करायचं, म्हणजे अनुग्रह दीक्षा द्यायची. जे पक्की झाली असतील त्यांना प्रबोध द्यायचा. कार्तिकीच्या वेळेला पुन्हा त्या ठिकाणी अशा 2 हाट होते, बाजार होते पंढरपूरची, आषाढी आणि कार्तिकी. पंढरीचा हाट कौलाची पेठ, कौलाची म्हणजे मंगरुळी कौलाची पेठ नाही. कौल म्हणजे निर्णय, कौल दिला लिहून, कौल म्हणजे फैसला, कौल म्हणजे निर्णय. मुखी नाम हाती मोक्ष, अशी साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूशी, अशी फैसला करणारी ती पंढरीची पेठ होती. आणि तिच्यात मिळाले चतुष्ट वारकरी. चतुष्ट वारकरी म्हणजे इथे अंतकरण चतुष्ट आहे, साधन चतुष्ट आहे नाही सांगितलं. स्वरूप प्रकाश चैतन्य आणि आनंद असे 4 प्रकारचे ज्याचा वारकरी संप्रदाय बनवला ते मिळाले चतुष्ट वारकरी. विठ्ठल 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 विठ्ठल. नाथ महाराजांना परंपरेनं अट्टहासाने सांगण्याचा समाजाला प्रयत्न केला सर्व संतांनी, पण समाज समजून घ्यायना. त्यावेळेला खंत व्यक्त केली. हे साधनच बुडवलेलं होतं. अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, अभिमाने बुडविले, लोपले पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, अभिमाने साधनावघे बुडविले. कसं साधन बुडवलं जरा एक दृष्टांत सांगतो. व्यसनमुक्ती करणारे मंडळी प्रत्येक गावोगावी जाऊन काही पथनाट्य करायची, लोकांनी व्यसनातून मुक्त व्हावं म्हणून. संध्याकाळी लोक कामावरून आल्यावर
ग्रामसभाशी भरवायची, त्या ठिकाणी मिटिंग आणि त्याच्यामध्ये काही प्रयोग करून दाखवायचे. पण परिणाम का होत नाही यांचं त्याचे बी कारण सांगतो. त्यांचे प्रयोग झाल्यानंतर हेच पिऊन पडलेले असायचे, त्याच्यामुळे परिणाम नसायचे, बाकी काय नाही. पथकातलेच पिऊन पडलेले असायचे म्हणून परिणाम नाही. आणि त्यांनी एक प्रयोग केला. एका टेबलावरती 2 मोठी अशी काचेची ग्लास ठेवली. एका बिस्लेरीमध्ये पाणी होतं. एका डब्यामध्ये काचेची एक असं डबी होती, त्याच्यामध्ये काही गांडुळं होती. एक देशी दारूची बाटली समोर होती. प्रयोग असा केला, एका ग्लासामध्ये त्या बिस्लेरीचं पाणी त्याच्यामध्ये ओतलं. त्या डब्यातल्या असणारी काचेच्या डबीतली असणारी काही गांडूळ त्या पाण्यामध्ये टाकली. आनंदानं त्याच्यामध्ये संचार करत होती. पुन्हा एका चिमट्या ती देशी दारूची बॉटल दुसऱ्या ग्लासामध्ये ओतली काचेच्या, आणि तीच गांडूळ जी आनंदानं त्याच्यात सैर करत होती, ती चिमट्याने उचलून त्याच्यात टाकल्यावर एका क्षणामध्ये तडफडून मेली. आणि तेव्हा त्या साहेबांनी बसलेल्या मंडळींना प्रश्न केला, याच्यावरून तुम्ही काय निष्कर्ष काढाल? तेव्हा त्याच्यातला एक मेंबर धडपडत उभा राहिला. साहेब मी सांगू? हा सांगा म्हणले. सांगू, आपल्या पोटामध्ये या गांडुळासारखे असे अनेक कृमी आहेत, म्हणून माणसाने रोज जशी दारू प्यावी म्हणजे ती असेच पोटातल्या पोटात मरून जातील. यालाच म्हणतात अर्थलोपली पुराणे नाश केला शब्द. अशी स्थिती झालेली आहे. नाथ महाराजांनी पाहिलं, नामस्मरण सगळे करतात पण त्यांना अनुभव काय येत नाही, अभंग आहे. पदरचं बोलायचं नाही. जग राम राम म्हणे तया का न येती विमाने. मला नवल वाटतं म्हणा राम राम. तुम्ही सांगताना आम्हाला कळत नाही. जनता जनार्दन खूप चांगले, पण त्याच्यातल्या एखाद्या मुमुक्षीने विचारलं काय एवढे दिवस राम राम म्हणतोय, अनुभव काय येत नाही? नाही अजून बरंच पाप आहे तुमचं. हा, हे देवलशी असतात ना, हे लई विचित्र. गुण नाही आला का फक्त त्यांना निमित्त असतं म्हणे, शिवपालव झाला असं. आता तो कुठंतरी होणारच आहे हो. तू पॉवरफुल नाही ना म्हणे शिवपालव झाला असं. अनुभव येत का नाही? जग राम राम म्हणे तया का न येती विमाने. नवल स्मरणाची ठेव आणि नामी नाही अनुभव. हे कसलं स्मरण करतात मलाच कळत नाही. यांना नामाचा अनुभव का प्राप्त होत नाही? नाथ महाराज म्हणतात मी नाही. मग त्यावेळेला याचा विचार केला सर्व संतांनी. तुकोबाराय बी म्हणतात एका ठिकाणी, नाम रूपा नाही मेळा, नाम रूपा नाही मेळा, नाम रूपा नाही मेळा. वाचेचा गोंधळ गावाचेचा गोंधळ, गावाचेचा गोंधळ, गावाचेचा गोंधळ नाही नामरूपा नाही मेळा, नामरूपा नाही मेळा. गावच्या ठिकाणी बहिरी ससारा नावाचा एक पक्षी असतो, गरुडासारखा आणि तीक्ष्ण नजर असणारा. पाणथळ जागेवरती नदीच्या कडेला त्या ठिकाणी त्याने ते मासे पाण्यातले पाहिले. त्याची नजर एवढी बाज पक्षासारखी तीक्ष्ण असते, गरुडासारखी. तो वरून झेप घेतो. पाण्यामध्ये झोपलेला मासा त्याला एवढ्या उंचावरून कळतो आणि बरोबर त्या ठिकाणी तो त्या मासा टिपतो. त्याच वेळेला गटकन गिळून बी टाकतो. पुन्हा शुद्धतेकरता लगेच पाण्यामध्ये उडी मारून स्नान करतो. विंदान, पहिल्यांदा संधान धरलं त्यांनी. संधान, विंदान, भोजन आणि स्नान एकाच वेळेला, काही सेकंदामध्ये चारही गोष्टी एकाच वेळेला. त्याचं जजमेंट त्याला कळलेलं होतं. एका कावळ्याने पाहिलं, म्हणलं हे तर लय सोपं आहे, आपण बी असंच करू. त्याने बी तसंच वरती गेला, लफडांग केलं, अंग टाकून दिलं खाली.
शेवाळ्याला खडक होता, चोच त्याच्यामध्ये अडकली, 2 भाग जागी शेवाळ अटकलं, कॉक कॉक करायला लागलं. कबीर महाराज तिथं होते. त्यांनी या कावळ्याला पाहिलं आणि त्यांनी दोहा बनवला. जानत नहीं बुझत नहीं देखत काम करते हो, अब शेवाल में मुंडी अटक गई तो काय को फडफड करते हो. कोणाची प्रमाण घ्यायची नाही. वारकरी संप्रदायाला कबीर महाराज मान्य आहेत, त्यामुळे प्रमाण घ्यायला काय हरकत. बगलतलं काढायचं नाही, एवढंच. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. हो. काय जमलं नाही त्याला, ते जजमेंट जमलं नाही. तुम भी करते हम भी करते लेकिन थोडा थोडा फेर पडते. नाम घेण्याचं काम कोणाचं आहे. विषय कुठे निर्माण होतात सांगा मला. विषय कुठे निर्माण होतात. वाचेत. चोर सोडून संन्याशाला सुळी देण्याच्या साधना आमच्या चालल्या. विषय निर्माण कुठे होतात. चित्तात. आणि चिंतन कशाने चाललंय, नामस्मरण कशाने चाललंय, थोबाडानी. हा माझा शब्द आहे. गावठी, आम्ही गावची माणसं. थोबाडानी चाललंय. त्याच्यामुळे मेळ बसत नाही. आणि जर मेळ बसला तर नामरूपी जडले चित्त दास त्याचा मी अंत, त्याचा दास मी अंकित, त्याचा दास मी अंकित. त्याचा दास मी अंकित, दास मी अंकित, त्याचा दास मी अंकित. नामरूपी जडले चित्त दास त्याचा मी अंकित. मग चिंतन जे आहे, भगवंताचं नामस्मरण जे आहे, शेवटच्या क्षणाला आपल्या देहामधून प्राण अगोदर जाते का वाचा अगोदर जाते. आधी जाते वाचा. तुमच्याकडं कोकणात कसं आहे, माणसांची वाचा अगोदर जाते का प्राण. कोकणात नाही, आमच्या घाटावर आधी प्राण जातो, वाचा जाते आणि मग प्राण जातो. तुमच्याकडं तसंच आहे. मग सगळीकडे सारखंच आहे, बरोबर. आधी जाती वाचा मग जातो प्राण, मग काहीचा म्हणेल गा राम राम. केला विचार कधी. कसा राम राम म्हणणार. भगवंताचं नामस्मरण जर अंतकालेचे मामे येणार यायचं असेल, कसा म्हणणार. त्याच्याकरता साधू संतांची नामस्मरणाची रीत बी सांगतो. पहिली संप्रदायाची आवश्यकता, श्रीगुरूची आवश्यकता सांगितली. आता रीत सांगतो. कांद्यामध्ये कांद्याचं बी आहे. इंजिनियर असला पण जर रीत माहिती नसेल तर किती टरकाला सोलत बसला तर कांद्याच्या शेवटच्या टरकालापर्यंत बी मिळणार. त्याला शेतकऱ्याची अवलाद पाहिजे. वरचा भाग कापून बुडाकडचा भाग जमिनीत लावेल, 4 महिन्यांनी डोंगळा येतो, त्याच्यामध्ये कांद्याचं बी आहे. आणि परमात्मा तुमच्यामध्ये आहे. 18वा अध्याय 61वा श्लोक. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. 15-15 421. 15-15 421. 15वा अध्याय 15वा श्लोक 421 नंबरची ओवी. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्स्मृति ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहं. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी. जे बुद्धिस्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. बरोबर आहे. ही सगळ्यांना माहिती आहे. बेवडा पिल्लेला बी म्हणतो देव देव काय आपल्यातच आहे. मग महाराजांनी सांगितलं आणि त्यांनी सांगितलं फरक काय. महाराजांना जर अनुभव नसेल त्याचा तर त्याचं बोलणं आणि हे बोलणं सारखंच आहे. मग पुढे सांगितलं मग त्याची प्राप्ती. परी संता सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यसी. आणि पुढे चकारात्मक शब्द वापरला. येणेच सत्कर्मे, अन्य कोणत्याच उपायाने नाही. माऊली येत बोलणारे. येणेच सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. अन्य कोणत्याही योगानं नाही. दुधामध्ये लोणी तैसा देही चक्रपाणी, पण त्याच्या प्राप्तीचा विचार मात्र काय आहे. संताविन संताविन प्राप्ती नाही. संताविना प्राप्ती नाही.
ऐसे वेद देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही आता प्रश्न उरला फक्त संत ओळखण्याचा. आम्ही कीर्तनकाराला संत समजतो. 16व्या शतकात शेरा मारून ठेवला तुकोबरायांनी. फसा आलो नवती ते संत. कुणी कवित्व करत असेल ज्याच्या मुखातून अभंगवाणी बाहेर पडली आम्ही लगेच संत म्हणून शरण जाणार. सोपं आहे का? त्याच्या मुखातून अभंगवाणी बाहेर पडते. तुकोबाराय म्हणले फसा आलं नवती ते संत करिता कवित्व धरिता वाकळा प्रावरणासी. दिगंबर जरी असले संत नाही. प्रावरण फक्त घोंगडीसारखं एखादं किंवा वस्त्र परिधान करणारे आकाशाचं पांघरून म्हणजे दिगंबर तरीही संत नाही. नवती ते संत वेदांच्या पठणे. संपूर्ण वेद मुखोद्गत जरी असले तरी संत नाही. तुकोबारायांकडे जाऊन बोला, मला नका बोलू. मी फक्त त्यांच्या पुराव्याने बोलतोय, त्यांच्यामुळं बोलतोय. कर्माचरणे कितीही शुद्ध आचरण असलं तरी संत नाही. नवती ते संत वेदाच्या पठणे कर्माचरणे नवती संत. 7 चरणाचा अभंग आहे. तुका म्हणे जववरी नाही निरसिला हा देह तववरी अवघे संसारिक. मग कीर्तन करत असतो, वेदपाठ असो, कर्माचरणाने शुद्ध असो, काही असलं तरी या देहाचं निरसन करण्याचं वर्म ज्याला माहीत आहे त्याला संत हे म्हणतात. संत हे तो विठ्ठल संत हे तो विठ्ठल संत हे तो विठ्ठल जंती संत संत हे तो विठ्ठल संत हे तो विठ्ठल संत हे तो विठ्ठल. तेच संत ज्यांचा हेत विठ्ठली. विठ्ठला वाचून दुसरा हेतू अंतकरणात नाही. नेनती काही टानाटोना करणारे नाही. मंत्रतंत्र उपदेशिती घरोघरी गुरु आहेत आई ते. पण शिष्या ते मेळवी सद्वस्तू ते श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु मानी. एकनाथी भागवत. जीव ब्रह्माचं ऐक्य करून देणाऱ्याला, नुसतं शास्त्रात लिहून ठेवणाऱ्यांना नाही. जीव ब्रह्माचं ऐक्य माहिती आहे आम्हाला बी. त्याची रीत ज्याच्या जवळ आहे त्याला संत ही पदवी आहे. आज ती रीत सांगणार आहे. आज कंडिशन अशी आहे, दृष्टांत सांगतो जरा. राजा राणी होते. त्याच्यानंतर त्या राणी जी होती त्या राणीला एकच दैवत. आपल्यासारखे सोमवार एक, मंगळवार एक, बुधवार एक असं नाही, एकच दैवत. त्यामुळं स्वतःच्या हाताने फुलं आणायची, पूजा करायची. दासदासी सेविका ठेवू शकत होती, पण भगवंताच्या पूजा स्वतः करावी, दुसऱ्याचं साह्य घेऊ नये. राजांनी त्या ठिकाणी तो बगीचा लांब पडतो म्हणून फुलं आणायला जवळ बगीचा बनवला राजवाड्याच्या बाजूला. पण जमिनीचा काही गुणधर्म असा असतो की पुन्हा वारंवार ती एकच पीक घेतलं तर उतार त्या पिकाचा कमी होतो. त्या जमिनीचा गुणधर्म असा होता की तिथे एक वेल होता. आला वेल, पण त्याला एकच फूल यायचं. आणि अकस्मात एखाद्या इस्माने जर तोडून नेलं तर राणी साहेबांना उपवास घडायचा. म्हणून त्या वेलाच्या रक्षणाकरता 2 पहारेकरी ठेवले होते. आता आज नाही, कीर्तनकाराच्या दोन्ही बाजूने उभे असतात ते 2 पहारेकरी कशाला ठेवले होते? त्या वेलाच्या रक्षणाकरता ठेवलेले होते. काही काळ गेला. राजा राणीनं युवराजांना गादीवरती बसून तीर्थयात्रेला गेले आणि तिकडेच त्यांचा पुंडलिक वरदे झाला. अर्थव्यवस्थेची काटकसर करण्याकरता युवराजांनी पाहिलं काही इथे राजवाड्याच्या समोर हा जो पहारा चालू आहे काही दिसत तर नाही पहाऱ्याला. विचारू यांना. त्यांना जवळ बोलवलं. तुम्ही नवीन चार्ज घेतलेली पोरं होती अशी. त्यांना विचारलं इथे तुम्ही पहारा कशा करता? मग त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्हालाही कल्पना नाही. जुन्या माणसाकडून चार्ज घेताना त्यांनी विचारायला पाहिजे की नाही, कशा करता कीर्तन, कशा करता प्रवचन, करायचं आपलं नुसतंच. विचारलं नाही चार्ज घेताना. मग म्हणले जुनं कोणी आहे का त्याच्यातलं? ते एक वयस्कर बाबा त्या ठिकाणी होते. त्यांना दरबारात बोलावलं, सत्कार केला. विचारलं तुम्ही इथे पहारा केला कशा करता करत होता? म्हणे इथे एक वेल होता, त्याला जर फूल आलं
अकस्मात कोणी येसमानं ते फुल तोडलं तर तुमच्या आईसाहेबांना उपवास घडायचा. त्या वेलाच्या रक्षणाकरता आम्हाला पहारेकरी नेमलं होतं. म्हणले मग रिटायर झाले, चार्ज देताना या नवीन पोरांना तुम्ही सांगायचं का नाही? या नवीन पोरांना सांगायला पाहिजे ना. म्हणले गडबडीत आम्ही विसरून गेलो. मग त्या पोरांना विचारलं, अरे इथला वेल कुठे गेला? एका पोराने सांगितलं, पहारा करताना तो वेल पायात अडकत होता म्हणून आम्ही उपटून फेकून दिला. पहारा चालू आहे आमचा, पण वेल उपटून फेकून दिलाय. जो वेल माऊली ज्ञानोबारायांनी लावला होता, आज ही स्थिती आहे सगळीकडे. इवाले से रोप म्हणा महाराजांना म्हणतो. इवाले से रोप, इवाले से रोप, लाविले द्वारी, लाविले द्वारी, इवाले से रोप, इवाले से रोप, इवाले से रोप, लाविले द्वारी, इवाले से रोप, इवाले से रोप. फुलला मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. पहिली ओवी ध्यानात ठेवायची. इथपर्यंतच्या चिंतनातलं 3 ओव्या ध्यानात ठेवायच्या. आतापर्यंतच्या प्रस्तावनेतल्या श्री गुरुची आवश्यकता परमार्थ करता का? तैसा श्री गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्या ही किरल आहे, परी ते फळे संप्रदाय उपासलिया. श्री गुरुचा आणि संप्रदायाची आवश्यकता. पुढे नामाच्या विनियोगाचा विषय. तैसे तोंडी ब्रह्मनाम, हाती ते सात्विक कर्म. तोंडाने ब्रह्मनाम घेतोय, हाताने सात्विक कर्म करत असेल. परी विनियोगे विनकाम विफळ होय, पण त्या नामाचा विनियोग माहीत नसेल तर. आता थोडासा नामाचा विनियोग सांगून आपल्या विषयाकडे वळू. नामाचा विनियोग, नाम घेण्याची रीत आहे. रीत कशी आहे पहा. साधू संतांना विचारा नाम घेण्याची रीत कशी आहे ती. की या ठिकाणी वर्म आहे त्याचं एक. ब्रह्मदेवाने आपली मानसकन्या अहिल्या ही त्यांना द्यायची ठरवली. डिक्लेअर केलं. स्वयंवराचा पण डिक्लेअर केला. 24 तासात पृथ्वीला प्रदक्षिणा करून जो पहिल्यांदा येईल त्याला माझी कन्या दिली जाईल. अंगबळाने परमार्थ करणारे बरेच होते आमच्यासारखं. आमच्या अंगबळानेच चालले, युक्तीने नाही वर्माने नाही. तसे बरेच होते. आपापल्या वाहनावर बसून यक्ष राक्षस गंधर्व किन्नर मनुष्यगण सगळे चालले. पण वर्म असणारा जो पठ्य होता गौतम मुनी निवांत उठलं. ब्रह्ममुहूर्तावरती गंगेचं स्नान केलं. गोशाळा होती त्याची, काळी कपिला गाय व्यायला झाली होती. वासरू बाहेर योनी मार्गातून येत असताना ते द्विमुखी गाय होते ती, म्हणजे इकडे मुकन इकडे मुकन. तिला 5 प्रदक्षिणा घालून नमस्कार केला की पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं हे वर्म माहीत असल्यामुळं तेवढीच क्रिया करून ब्रह्मदेवाच्या समोर उभा राहायला त्यांनी कन्या दिली. आणि हे धापाटाकीत इंद्र आलं. म्हणलं माझ्या पुढं दाढीवाला नव्हता, तुम्ही विश्वासघात केला. म्हणले त्याला तो युक्तीनं परमार्थ करणार आहे, त्याला वर्म माहिती आहे नामस्मरण करायचं. तुमच्यासारखा अंगबळाने देवादेव करणारे नाही तो. तुम्ही बसले शिनत. पाऊण किलोचे पाव किलो टाळ आणले कुठून कुठून. वर्म माहित नाही ना भजनाचं. आणि मग वर्म सांगितलं. सांगतो तुम्हाला वर्म काय. 13 कोटी जप झाल्याशिवाय साक्षात्कार नाही. किती का जपवायला पाहिजे नामाचा? 13 कोटी. बसले वया खरडत. हो, पण वया खरडत असताना लिहित असताना आज समजा तुम्ही 50,000 लिहिला,
ज्या वृत्ती तुमची ज्या उंचीवर गेली आणि तुम्ही ठेवून दिलं आणि परत दुपारनंतर चालू केलं तर त्या उंचीवर चालू केली का वृत्तीनं? साधं दिमाग चालवा. आता वृत्ती खाली आली, त्या उंचीवर आहे का आता? 50,000 लिहिताना ज्या उंचीवर वृत्ती गेली होती त्या उंचीवर लिहिणं आहे का आता? असा किती करोडो लिहिला तरी जमणार नाही. एका बैठकीत 13 कोटी झाला पाहिजे. वा पठ्ठे म्हणेल तुम्ही म्हणाल बा अरे बाबा भेटला आम्हाला, कुठून आणलं याला? मग त्याला वर्म गौतम मुनी सारखं सांगतो तुम्हाला वर्म कसं येते. तुम्ही श्वास घेता आणि सोडता, तुम्हाला फक्त एवढंच माहिती आहे नाकाने घेतो नाकाने सोडतो. नाही, तुमच्या शरीरावरती 3.5 कोटी रोम आहेत. श्वास घेताना एक श्वास घेऊन सोडला की 3.5 कोटी जप होतो. एक श्वासाबरोबर एक नाम घेतला की एकाच वेळेला तुमचा रोमांच उभे राहिल्यानंतर किती जप होतो? 3.5 कोटी एका श्वासात. 2 श्वासाचा किती झाला? 4 श्वासाचा 1 कोटी बॅलन्सला राहील. तुमचा देव भेटल, देवच भेटल. म्हणून कबीर महाराजांनी आमच्या वर्म सांगितलं नाम घेण्याचं. विठ्ठल विठ्ठल सुरत में गुरुमूर्ती रहे. श्री गुरु कुठे असावेत? आता हृदय हे आपुले तेची चौफाळून या भले. वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. आणि तेच कबीर महाराजांनी सांगितलं सुरत में गुरुमूर्ती रहे सांसों में हरिनाम. नाम कोणी कशाने घ्यायचंय? सांसों में म्हणजे सांसों में म्हणजे सासूने नाही, सांसों में म्हणजे श्वासाने. सांसों में हरिनाम यही भजन की रीत है जाने संत सुजान. ही भजनाची रीत आहे. नाही तर मग भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुके ना, नरका जाणे चुके ना. ही रीत आहे. नव्हे नव्हे तीच रीत सेना महाराजाच्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतो. चिंतनाची ताला, 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 चिंतनाची ताला. लावी मनाच्या मनाला, लावी मनाच्या मनाला, चिंतनाची उन्मनीच्या मनी सुखात, मनी सुखात, चिंतनाची ताला मनाच्या लावे मनाच्या मनाला, लावे मनाच्या मनाला, लावे मनाच्या मनाला. मनी उन्मनी सुखात, उन्मनी सुखात, उन्मनी सुखात. माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरुनाथ भगवान की जय. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. चित्ताची व्याख्या काय? चित्त काय? चित्ताने चिंतन घडलं पाहिजे. चिंतने सरे तो काळ धन्य, चिंतेने नाही. चिंतने सरे तो काळ धर का, चिंतेने सरे तो काळ धन्य. एका बिंदूचा फक्त फरक आहे. चिता चिंता समवेता दोन्ही सारखेच आहेत, फक्त एक बिंदूर मात्र विशेषता. सजीवम दहते चिंता, निर्जीवम दहते चित्ता. निर्जीवाला जाळते ती चिता आणि सजीवाला जाळते ती चिंता. किती वृत्ती आहेत मोजल्यानाथ महाराजांनी बसल्या बसल्या, तरी परफेक्ट नाही म्हणले, अंदाजे सांगतो. एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी, एका वेळी माझी
एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी माझी कोटी वेळा सृष्टी. हो ती जाती देखे तोची एक एक कोटी एक ती कोटी एक. एका तासामध्ये 1 कोटी कल्पना तयार होतात वृत्तीमध्ये. नाभिस्थानामधून वृत्ती निघत असते, ज्याची या नाभी कमळी जन्म चतुर नाही म्हणण्यामध्ये तुमच्या सुद्धा वृत्ती इथून निघतात. नाभिस्थानापासून इथून ही वृत्ती निघाली, इथे हृदयस्थानापर्यंत इथे आली. इथे ही चांडाळ चौकडी आहे, मन बुद्धी चित्त आणि अहंकार. हे अंतःकरण चतुष्ट आहे, यांचं काम आहे वितुष्ट करणं. हे कधीच संतुष्ट नसतात आणि सद्गुरू त्याला पावशेर तूप देऊन संतुष्ट करतात. आणि मग इथून निघालेली उडती सरळ सोट ब्रह्मरंध्राकडे जाते. ऊर्ध्वमुखी आळविला सोम शब्दाचा नाद. ती आपली पकड सोडून देतात आणि याच्यामध्ये गुंतात. अनुहाताची बाळले निलेविषयी त्या अनुहाती नादामध्ये गुंतात. विषयी विसर पडतो आणि परमात्म्याचा साक्षात्कार होतो. मनाची व्याख्या करताना माऊली ज्ञानोबारांनी केली, वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव. ज्या वृत्ती कल्पना करण्याचं काम करते त्याला मन म्हटलं. जी वृत्ती निश्चयाचं काम करते, सार असार, नित्य अनित्य, योग्य अयोग्य काय आहे हा विचार करणाऱ्या वृत्तीला बुद्धी हे नाव दिलं. आणि अनंत जन्माच्या कर्माचे संस्कार जिथे साठलेले आहेत त्याला चित्त हे नाव दिलं. आणि एक वृत्ती सगळ्या गोष्टींशी जे तादात्म्य करते, संबंध धारण करते, त्याला अहंकार हे नाव दिलं. काय नाव दिलं त्या वृत्तीला? मन बुद्धी चित्त आणि अहंकार याला म्हणतात अंतःकरण चतुष्ट. यांचं काम आहे वितुष्ट करणं. हे संतुष्ट नसतात. सद्गुरू त्याला पावशीर तूप देऊन संतुष्ट करतात. ही पावशीर तुपाची प्रक्रिया आहे. जेवायला पावशीर तूप मागून शिष्याकडून खात नव्हते ती, त्याला ते तेव्हा कळेल, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल, एरवी नाही कळणार. प्रबोध देतानाच्या प्रक्रिया आहेत त्या क्रिया आहेत संप्रदायाच्या. भोजना मागती तुप पावशेर म्हणजे मन बुद्धी चित्त आणि अहंकार. 4 पावशेरचा 1 किलो होतो आणि त्याच्यातलं 1 पावशेर मला दे. तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेमधरी. याला म्हणतात मन जरी दिलं अंतःकरण चतुष्टयातलं तरी मला पावशेर तूप दिल्यासारखं आहे. भोजना मागती तू मन हे मीची करी माझ्या भजनी प्रेमधरी. सर्वत्र नमस्कारी मज एका ते माझे अनुसंधाने. अनुसंधान तोंडाने नसतं धरता येत. यांनी माझे अनुसंधाने देख संकल्प उजाळणे निषेक मध्याची चोख याची नाव. झाला मद्रू. मला शोधायला प्रस्थान मांडण्याची गरज नाही. बस संकल्प विकल्प रहित व्हा. अमुचा प्रकृती पहिलीकडील भावो जरी कल्पने विन लागसी पाहो तरी मज माझी भूते जे मी सर्व मनोनी. पै गगन जेवडे जैसे पवनुही गगनी तेवढाचे असे सहजे हलविल्या येगळा दिसे एरवी गगन ते चितो तैसे भूत जात माझ्या ठाई कल्पिजे तरी. कल्पना केली तर भूत जात माझ्या ठाई आणि निर्विकल्पी तरी नाही तेथ मीच मी आगवे. म्हणजे तुम्हाला काय करायचंय? साधन करून निर्विकल्प व्हायचंय का ब्रह्मस्थिती ब्रह्म प्राप्त करायचंय? ब्रह्म प्राप्त आहे. ब्रह्म प्राप्त नाही करायचं, ब्रह्मस्थिती प्राप्त करायची आहे. आणि म्हणून चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. मनाचं मन म्हणजे चित्त आहे. मनाचं मन काय आहे? मनात कल्पना येतात त्या चित्तामधून येतात म्हणून मनाचं मन त्याला म्हटलं. गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद 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 मनाला गलिय छंद मना लागलिय छंद गोविंद 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 गोविंद.
मनाच्या मनाने केलं तर चांगलं आहे, पण जरी मनाच्या मनाने नाही केलं तर कमीत कमी मनाने तरी करा. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग काय होईल? मग गोविंद ते काया भेद नाही, देवात आणि त्याच्यात भेदच राहणार नाही म्हणते. आणि लक्षण, लक्षण नको का सांगायला? तिसऱ्या चरणात लक्षण आलं, आनंदले मनन प्रेमे पाजरती. हे काय? हे प्रेमे पाजरती लोचन काय आहे? कंठी प्रेम दाटे नैनी निर्लोटे काय आहे? जादूटोना अंगात येणं, भूतबाधा भूतच आहे, पण पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे. हे भगवंताच्या नामाने प्रेमावस्था होते. आणि त्या प्रेमावस्था जी आहे ती प्रेम भावे बी न देवानं कळे निसंदेह, पण एक भाव नाही चालणार, 8 प्रकारचे भाव पाहिजेत. किती प्रकारचे? एका जनार्दनी ऐसे अष्ट भाव, पूर्ण होता देव कृपा करी, पूर्ण होता देव कृपा करी. एक भाव प्रत्येकाकडे. ज्या अर्थी या क्षेत्रामध्ये दर्शनाला येतो, माणसं दर्शनाला येतात, त्यांचा भाव असल्याशिवाय येत नाही, तरी त्यांना देवाची प्राप्ती नाही. त्याचं कारण एका भावाने नाही भेटत. अष्टदा प्रकृती आहे, पंचमहाभूत आणि 3 गुण, सत्व रज तम, अशा अष्टदा प्रकृतीला 8 प्रकारचे भाव व्हावे लागतील, तेव्हा अनुभव येईल. एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव कैसे वर सांगितले ते सांगतो. सात्विका भरणे रोमांसी दाटणे. नुसतं तोंडाने भजन चालणार नाही, तर तुमच्या रोमातून भजन झालं पाहिजे. सीतामाईला ओळखायचं कसं? हनुमंतरायाने विचारलं. प्रभू रामचंद्राने सांगितलं सोपं आहे. जिथे माझी सीता असेल तिथले आजूबाजूचे वृक्ष आणि पाषाण सुद्धा भजन करत असतील. हे महात्म्याचं लक्षण सांगितलं. सीता म्हणजे भक्ती, हे महात्म्याचं लक्षण. ज्याच्या आजूबाजूचे प्राणी मात्र जीव मात्र भजन करत असतील तिथं माझी सीता असेल, हे सीतेचं लक्षण आहे का महात्म्याचं लक्षण आहे? रोमातून भजन करत होता अर्जुन, रोम भजन करत होता. अर्जुनाचा रोम कृष्ण कृष्ण म्हणत होता. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, कारण त्यांना ही चिंतन चित्ताला ही रीत सेना महाराजांनी सांगितलेली जमली होती. दृष्टांत सांगायला वेळ नाही आपल्याकडं. नवे आमच्या चोखोबा महाराजांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत होती हो, कारण या सर्वांना संत संप्रदाय होता आणि रोमातून भजन करण्याची, श्वासोश्वासी नाम घेण्याची रीत आणि क्रिया माहित होती, म्हणून त्यांची ही स्थिती होती. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुरिया, उन्मनी, सहज अवस्था आणि शांती, अशा 7 अवस्था आहेत. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मने, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मने, पांडुरंग मनी, ध्यानी पांडुरंग मनी. जागृती स्वप्न पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मने, पांडुरंग ध्यान पांडुरंग मने, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मने, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मने. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. जी जागृती आहे ते स्वप्नात आलं पाहिजे, म्हणजे त्याचा वेध लागला असा त्याचा अर्थ होतो. जागृती अवस्था, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या, उन्मनी, सहस्थिती आणि शांती, अशा 7 अवस्था आहेत या चित्ताच्या. जागृती अवस्था म्हणजे तुम्ही याला जी जागृती समजता ना, ही जागृती नाही, ही जागृती नाही. मग उठा जागे वारे, आता जे उगच म्हणलं नाही तुम्हाला आपल्याला म्हणलंय व्यवहारात जागे, जागे बाहेर आत निजेले, बोला बोलणे बोले जागे बाहेर आत निजेले, कैसे घरात घरकुल केले नेनो अंधार न उजडले गा. असे व्यवहारामध्ये जागे असलेले परमार्थात झोपलेले, त्यांच्याकरता म्हणलंय उठा जागे वारे. आता झोपलेल्या माणसाला उठवायाकरता काकडा नाही, जागे आहेत, पण कशात जागे आहेत? व्यवहारात. आणि परमार्थाच्या बाबतीत
सपशेल झोपलेले आहेत त्यांना म्हटलंय उठा जागेवारे आता. हो, मग ही जी जागृती इथे म्हणलेली आहे ना, जी आपण आता विचार करतोय, ती जागृती म्हणजे तुमची ही जागृती नाही सांगितली परमार्थातली, तर ही व्यवहारातली जागृती वापरात घेतली कळण्याकरता. व्यवहारातली जागृती 3 सत्ता मांडल्यात, एक परमार्थिक सत्ता, व्यवहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता. वास्तविक 3 बी नाही, इथून तिथून एकच परमार्थिक सत्ता आहे, तिच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. परंतु काहींना ते अजातवाद माऊलींचा पटत नाही, संतांचा पटत नाही, म्हणून त्यांचं वकीलपत्र घेत असताना त्या भूमिकेतून 2 अधिक धरल्या आणि बाद करायकरता धरल्या का आवळून धरायकरता धरल्या, सोडून द्यायकरता धरल्या. सोडून देताना समजून घेऊन मग सोडून द्यायचंय. कंच आहे दिलं सोडून, विषारी होतं आलं धावून चावलं मी आलं, हे बिनविषारी सोडून द्यायचं. म्हणजे ते समजून तर घ्यावं लागेल ना, समजून घेण्याकरता धरावं लागेल. मग ह्या सोडायकरता धरायच्या आहेत का धरायकरता धरायच्या आहेत? सोडायकरता धरायच्या आहेत. मग आता ही जी ज्या प्रातिभाषिक सत्ता जी आहे, मृगजळ रस्सीवर भासलेला अंधारना उजेडी अवस्थेतला सर्प रस्सीवर भासलेला प्रातिभाषिक सत्ता, स्वप्न प्रातिभाषिक सत्ता. तुम्ही आपण ज्या स्थितीत आता आहोत ही जागृत अवस्था, ही व्यावहारिक सत्ता, आणि स्वस्वरूपाच्या ठिकाणी जागा झालेल्या आहे ती खरी पारमार्थिक सत्ता. या 3 सत्ता मांडत असताना आता तुम्ही ज्याला जागृती म्हणता, खरंच त्या ठिकाणी ही जागृती म्हणजे व्यावहारिक सत्तेतली ही एक चित्ताची अवस्था आहे, एक स्वप्न अवस्था आहे. स्वप्नामध्ये काय होतं, स्वप्नात ताण लागली, झोपताना जागृतीत माठ भरून ठेवलाय उशाला, पण ते पाणी चालतं का स्वप्नामध्ये? नाही. स्वप्नात जागृतीतलं पाणी चालत नाही, स्वप्नातलंच पाहिजे. मग स्वप्नामध्ये काही जरी झालं तरी खरं का खोटं? माऊलींचा पुरावा आहे, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, आणि तुकोबारायणला स्वप्नात उपदेश झाला हा प्रमाणे. त्याचं काय करायचं? विचारा ना गुरुदेवांना, गुरुदेव हे काय बाबाजीने स्वप्नी, आणि मग हे काय ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले. स्वप्नामध्ये राजा जनक स्वप्नात भिकारी झाला, आणि सगळ्या संतांना विचारतो एक संमेलन भरून की मी भिकारी झालो स्वप्नामध्ये, ते खरं स्वप्नात पाहिलेलं का? आता जागृतीत जो राजा आहे हे खरं, फक्त एक अष्टावक्र बहादर होता असे गुरु मिळावे लागतात. राजा ते बी खोटं आणि हे बी खोटं. आणि ज्या दिवशी जागृती तुम्हाला खोटी ठरवाल ना तुम्ही, म्हणजे ही व्यवहारातली जागृती स्वप्नवत ज्या वेळेला ठरवाल त्यावेळेला तुम्ही खरे जागे झाला. तुम्ही स्वस्वरूपाच्या जागृतीवरती आला. फुलं वाटा बरं का, वाटून द्या फुलं, चिंता करू नका वेळेच्या बाबतीमध्ये, फुलं वाटा. बरोबर त्या ठिकाणी आपण आपल्या वेळेत सर्व घेणार आहोत. 5 मिनिटं अगोदर 12ला 5 कमी असताना चिंता करायची नाही. सर्व सांगून होत नसतं, भूमिका सांगायची असते अभंगाची. मोठमोठे महात्मे 1 किंवा 2 चरणावर बोलायचे आणि बाकीचा विषय बोलून पुढे जातात. ही संपूर्णपणे सांगता येण्याकरता शक्य नाही. 2 तासामध्ये 1.5 तासामध्ये विषय होत नसतो, हरकत नाही. भूमिका अंत त्या अभंगाची भूमिका आपल्यासमोर ठेवायची आणि आपण सुटका करून घ्यायची आपली. बरेचसे अभंग सोडवायला निघालेत. अभंग सोडवायचा का तुम्हाला सुटायचं आहे? कमालच आहे. चला काय सांगत होतो? जागृती, स्वप्न, त्याच्यानंतर सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा, जिच्यात स्वप्न सुद्धा नाही. उर्वशी शेजारी आली का साप आला याचं सुद्धा भान नाही, ही सुषुप्ती अवस्था. सुषुप्ती घन अज्ञान सुषुप्ती हा बीजांकुर भाव आहे. कोणाचा बीजांकुर भाव आहे? माऊली म्हणतात तुमचे स्वप्न आणि जागृतीचा बीजांकुर भाव सुषुप्ती आहे. म्हणून परमार्थी माणसाची झोप उडालीच पाहिजे. जर त्या झोपच नसली पाहिजे त्याला, फक्त शरीराला हे देण्याकरता एक थोडंसं आडवा झाला, नाही तर अख्खा जागरा पाहिजे. अजून झोप कमी होत नाही. साधक नाही तो, वारकरी नाही. कुंभकर्णासारखा झोपतो आणि म्हणतो मी साधक आहे मी वारकरी आहे. बदल झाला पाहिजे ना, परिवर्तन झालं पाहिजे. भजन करतो म्हणल्यानंतर उपासना करतो, तर ह्या असे परिवर्तन झालं पाहिजे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या म्हणजे साक्षी अवस्था. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, या स्थितीला जो प्राप्त झाला, प्रबोधाने तुम्हाला साक्षी अवस्था प्राप्त करायची आहे. प्रबोध, त्याच्या पुढे उन्मनी अवस्था. ही उन्मनी अवस्थेमध्ये मनही, बुद्धी, चित्त, अहंकार काही शिल्लक नाही राहत नाही. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती. स्वस्वरूपाला वृत्ती प्राप्त झाली, उन्मनी अवस्था, आणि त्या उन्मनीच्या सुखामध्ये पांडुरंग भेटी देतो.
उन्मान सुखाद उन्मान सुखाद उन्मान सुखाद उन्मान सुखाद उन्माने सुखांत उन्माने सुखांत उन्माने सुखांत उन्माने सुखांत मन मनपणाला शिल्लक न राहणं. एकनाथी भागवतामध्ये थोडेसे या अवस्थेचं वर्णन आले, सांगून पुढे जातो. घरी गेल्यावर पहा, वर्गामध्ये होतो त्याला वर्गपाठ म्हणतात आणि घरी दिला जातो त्याला काय म्हणतात? ग्रहपाठ. मग ग्रहपाठ करा घरी गेल्यावर. इथे लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, ग्रहपाठ सांगतोय तुम्हाला. एकनाथी भागवत 2रा अध्याय 40वा श्लोक कराल ना ग्रहपाठ घरी गेल्यावर? नक्की 2रा अध्याय 40वा श्लोक वाचायचा, उन्मनीची अवस्था. 3रा अध्याय 31 आणि 32वा श्लोक एकनाथी भागवत 3रा अध्याय 31-32. 14वा अध्याय 23 आणि 24वा श्लोक 23वा श्लोक. घरी जा आणि ह्याला उन्मनी म्हणतात. आणि मग आपल्या गुरुला विचारा काही ऐशी दशा आहे त्याच्यातल्या काही ओव्या सांगून आपण आपल्या कीर्तनरूपी सेवेच्या सांगतेकडे जात आहोत. फक्त आणि फक्त एक 15 मिनटं आपल्याकडे आहेत, तेवढ्यात हे सर्व झालं पाहिजे आपल्याला. उन्मनीची अवस्था जी आहे ती आपण पहिल्यांदा भजन घेऊया थोडंसं. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई माझा भजन करा सर्वजण. बोला सर्वांनी बना. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई 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 विठोबा विठोबा रखुमाई
गोपाळ खोमाई गोपाळ खोमा गोपाळ खोमा गोपाळ खोमा गोपाळ खोमा गोपाळ खोमा गोपाळ खोमा सेना महाराज म्हणतात, हे मी माझ्या मताचं सांगत नाही. उन्मनी सुखात पांडुरंग भेटी देत, हे मी माझ्या मनाचं सांगत नाही. ऐसा आहे श्रेष्ठाचार वेदशास्त्रांचा निर्धार. वेदशास्त्रांचा निर्धार निश्चय आहे आणि वेदशास्त्रांनी याला अनुमोदन दिलेलं आहे. श्रेष्ठ श्रेष्ठ मंडळी मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंचना करती जनदुष्ट नष्ट आणि मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती. ऐसा आहे श्रेष्ठाचार वेदशास्त्रांचा निर्धार. वेदशास्त्र संमत मी सांगतो, चिंतन चित्ताने करा, त्याच्यामध्ये तुमची उन्मनी अवस्था प्राप्त होईल. ती अशी आहे, आवडी हरिकथा ऐकता नाना चरित्रे श्रवण करिता माझी आत्मचर्चा हृदयी धरिता पालटू चित्ता तेने होय. चिंतन चित्ताला आता चित्ताचा पालट होईल. नाथ महाराज सांगतात पालटू चित्ता तेने होय. चित्ताने चिंतन केल्यावर उन्मनी अवस्था प्राप्त होते. तेनेची उपजे माझी भक्ती त्या भजनाच्या अतिप्रीती. आवडी माझी नामे गाती रंगी नाचती सद्भावे पोटातून या उल्हासता रंगी गाता पै नाचता. अंतरी द्रव झाला चित्ता. चित्ताचंच हे सगळे शब्द त्याच्यात. ते अवस्था बाह्य दिसे, ती अवस्था बाहेर दिसते. हे जे अंगात येतं ना म्हणताना त्यांनी हे पाहावं काय हे अंगात येणं. ते अवस्था बाह्य दिसे करिता अच्युत चिंतन सप्रेम गहिवरे मन तेने अट्टहासे करी रुदन निवार स्पंदन ऊर्ध्व श्वासे. तो साधक नामधारक रडू लागतो त्या अवस्थेत. का? आतापर्यंतचं आयुष्य मी माझं फुकट घालवलं. श्री गुरु भेटले उन्मनी अवस्था प्राप्त झाली. चित्ताने चिंतन झाल्यावर मला त्याचा अनुभव आला. ते मागच कळलं असतं तर अनुताप होतो, त्या अनुतापात रडतो. भूत नाही लागलं त्याला. करिता च्युत चिंतन सप्रेम गहिवरे मन तेने अट्टासे करी रुदन अनिवार स्पुंदन ऊर्ध्व श्वासे. उसाचे टाकू टाकू रडू लागतो नामधारक. त्या रुदनासवेची हर्ष प्रगटे हसता रडू रडता रडता हसू लागतो. त्या हर्षाचे निनेटे पाटे हसो लागे कडकडाटे सुखोद्भटे गदगदोनी. ऐशी नुपजता माझी भक्ती कैसे निहोय विषय विरक्ती. विरक्ती विन माझी प्राप्ती नव्हे सहसा उद्धवा. हे अष्टसात्विक भाव एका जनार्दनी ऐशी अष्टसात्विक भाव उत्पन्न होता मग देव कृपा करी, अन्यथा नाही. नाही तर सत्कर्म म्हणून उपासना म्हणून नोंद होईल आणि त्याचं इंद्र पदासारखी पद मिळतील. ब्रह्मदेव व्हाल. पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे उलागती माघारे मृत्यू लोका. रिटर्न विथ थँक्स यावंच लागेल. पण जर चित्तामध्ये भक्ती रुजू झाली. वारकरी संप्रदायाचे आध्वर्यू वैकुंठवासी गुरुवर्य धुंडा महाराज देगलूरकर नारद भक्ती सूत्र स्वतंत्र लिहिलं खास. हे अंगात काय येतं हे सांगण्याकरता. आणि मग म्हणा हे अंगात काय येतं हे संप्रदाय. जर तुम्हाला धुंडा महाराज तरी मान्य असू द्या. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर आम्हाला नाही का आमचं दुर्भाग्य की नाही श्रवण करायला भेटलं, दर्शन झालं. परंतु ज्ञानेश्वरीच्या रूपाने आज आपल्या समोर आहेत. आणि त्या संपूर्ण ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेमध्ये या अष्टसात्विक भावाचं वर्णन आलेलं आहे. असं झाल्याशिवाय देव कृपा करू शकत नाही. हे सांप्रदायिक माणसाचं तत्व आहे. त्याच्या पुढे संप्रदाय तो वेल कोणी उपटून फेकून दिला आम्हाला नाही माहिती. तपास करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. आपण आता सेना महाराजांची जी आज पुण्यतिथी आहे त्यांची बी भाषा पहा कशी आहे. जरा माझी भाषा तुम्हाला कडक वाटली असेल पण त्यांच्या इतकी कडक नक्कीच नाही बरं का. आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक विवेक दर्पण दाऊ विवेक दर्पण आईना दाऊ वैराग्याचा चिमटा हलवू. हा वैराग्याच्या भावार्थाच्या बगला झाडू भावार्थाच्या बगला झाडू अहंकाराची शेंडी ओढू. ठीक आहे आपल्याकडे वेळ नाही अभंग आपल्याला कल्पना आहे. काम क्रोध हा बगला झाडू. ठीक आहे आपण पुष्पवृष्टीचा अभंग या ठिकाणी म्हणणार आहोत. सर्वांनी तो अभंग म्हटल्यानंतर शेवटला पुंडलिकवर्दी म्हटल्यानंतर पुष्पवर्षाव त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबरांच्या दिशेने संत सेना महाराजांची आपल्यासमोर जो काही प्रतिमा आहे त्या दिशेने पुष्पवर्षाव करायचा आहे. हां हां बोला. जय जय जी विष्णू एक मिनिट थांबा थांबा आपल्याकडे अभंग दिलेला आहे. दिले पहिले आरती घ्यायची. घ्या हे पहा. स्वहिता कारणी सांगतसे तुझ स्वहिता कारणे सांगतसे गुज स्वहिता कारणे सांगतसे तुझ स्वहिता कारणे सांगतसे गुज अंतरीचे गुज होते काही अंतरीचे गुज होती अंतरीचे गुज होती करा हरी भजन तराल भवसागर हरी भजन तराल भवसागर करा हरी भजन तराल भवसागर हरी भजन तराल भवसागर उतरी पैल पार पांडुरंग पार पांडुरंग उतरील पहिला पार पांडुरंग कृपा नारायणे केली मजवरी कृपा नारायणे केली मजवरी कृपा नारायणे केली मजवरी कृपा नारायणे केली मजवरी तुम्हाला गिहारी विसंबेना हरी विसंबेना तुम्हाला हरी विसंबेना सेना सांगून या जातो वैकुंठा सांगोनिया जातो वैकुंठाशी सेना सांगून या जातो वैकुंठा सांगोनिया जातो वैकुंठाशी तिथी ते द्वादशी श्रावण मास द्वादशी श्रावण मास तिथी ते द्वादशी श्रावण मास करा हरी करा हरी भजन तराल भवसागर उतरले बैल पार पांडुरंग उतरले बैल पांडुरंग कुंडली महाराज की जय सद्गुरु सेना महाराज की जय सेना महाराज की ज्ञान ज्ञानेश्वर महाराज की ज्ञानो बाराया माझा तुको बाराया 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 ज्ञानो बाराया माझा ज्ञानो बाराया माझा तुको बाराया कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया बोला 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 सर्वजण ज्ञानोबाराया माझा तुको बाराया ज्ञानोबाराया माझा तुको बाराया ज्ञानोबाराया माझा तुको राया